ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध यांच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. बोधगया येथे बोधिवृक्षाखाली गहन ध्यान केल्यानंतर त्यांना जीवनाचे अंतिम सत्य समजले. त्या क्षणापासून सिद्धार्थ गौतम हे केवळ राजकुमार राहिले नाहीत, तर ते बुद्ध म्हणजे जागृत झालेला ज्ञानी बनले. ज्ञानप्राप्तीनंतर काही दिवस बुद्ध शांतपणे बोधगया परिसरात राहिले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की त्यांनी जे सत्य जाणले आहे ते खूप गूढ आणि सूक्ष्म आहे. सामान्य लोकांना ते समजेल का? पण नंतर त्यांना जाणवले की काही लोक असे आहेत जे सत्य ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तयार आहेत. म्हणून त्यांनी लोकांना दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगण्याचा निर्णय घेतला. यानंतर बुद्ध सारनाथ येथे गेले. तिथे त्यांचे पूर्वीचे 5 तपस्वी मित्र होते, जे एकेकाळी त्यांच्यासोबत कठोर तपस्या करत होते. सुरुवातीला त्या मित्रांना वाटले की सिद्धार्थाने तपस्या सोडली म्हणून तो दुर्बल झाला आहे. पण जेव्हा त्यांनी बुद्धांच्या चेहऱ्यावरचे तेज आणि शांतता पाहिली तेव्हा ते प्रभावित झाले. सारनाथच्या मृगदाव म्हणजे हरण उद्यान येथे बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला. या उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. या पहिल्या उपदेशात बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले. पहिले, जीवनात दुःख आहे. दुसरे, दुःखाचे कारण तृष्णा म्हणजेच आसक्ती आहे. तिसरे, या दुःखाचा अंत होऊ शकतो. आणि चौथे, दुःख संपवण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागतो. या मार्गात सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश आहे. या पहिल्या उपदेशानंतर बुद्धांचा धर्मप्रचाराचा प्रवास सुरू झाला. त्यांनी जवळपास 45 वर्षे भारतातील विविध प्रदेशांमध्ये फिरून लोकांना धम्माचा उपदेश दिला. ते राजे, व्यापारी, शेतकरी, गरीब आणि स्त्रिया सर्वांशी समानतेने बोलत असत. त्यांच्या शिकवणीत अहिंसा, करुणा, संयम आणि मध्यम मार्ग यांना विशेष महत्त्व होते. राजगृह, वैशाली, श्रावस्ती आणि कपिलवस्तू या अनेक ठिकाणी बुद्ध गेले. अनेक राजे आणि सामान्य लोक त्यांच्या शिकवणीने प्रभावित झाले. त्यांच्या सभोवती मोठा संघ तयार झाला. आनंद, सारीपुत्र, महाकश्यप आणि मौग्लेयायन हे त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी होते. हे शिष्य बुद्धांचा संदेश दूर-दूरपर्यंत पोहोचवत होते. वयाच्या 80व्या वर्षी बुद्धांनी आपला शेवटचा प्रवास केला. कुशीनगर येथे त्यांनी आपल्या शिष्यांना शेवटचा संदेश दिला, सर्व गोष्टी नश्वर आहेत, म्हणून जागरूक राहून प्रयत्न करत रहा. त्यानंतर त्यांनी शांतपणे महापरिनिर्वाण प्राप्त केले. ज्ञानप्राप्तीनंतरचा बुद्धांचा हा प्रवास केवळ धर्मप्रचाराचा नव्हता, तर मानवाला शांतता, करुणा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारा महान अध्याय होता. त्यांच्या विचारांचा प्रभाव